असा रस्ता आहे, रस्ता शोधावा लागतो आपल्याला आणि काढायला लागतोय. लेट्स सी. हा हा, दगड आणि धोंडे, रस्ताच नाही आहे, आपल्याला काढायला लागतो रस्ता आणि त्यातनं असं व्लॉगिंग करायला लागतो आणि त्यातनं धडपडलं तर मग अजून मज्जा. धडपडलं म्हणजे काय, गाडी पडती, आम्ही उभे राहतो, सवय. चालो बाबा. ग्रिपच मिळत नाही ना, मग गाडी सटकाचे चान्सेस असतो. ठीक आहे, इथं काय आता काय तुम्ही हे करणार. ठीक आहे, तरी आलो आम्ही देवाची कृपा म्हणायची. भरपूर रायडर्स दिसतात इथं. म्हणजे कसं मागं लगेच नसतं आणि हे लोक फिरायला असतं, त्यांच्याकडं मागं त्यांचं बॅकअप व्हॅन सगळं असतं, त्यांचं सामान त्याच्यात असतं. भिजले काय झालं तरी लगेच चेंज करता येतो. मला म्हणजे काय, पाऊस येतो आहे म्हटल्यावर रेनसूट घाला, रेन कवर घाला, 5 मिनटात ऊन पडलं की सगळं गरम होते. ट्रेन्स ऑफ बायकर्स असं एक पुस्तक लिहायला पाहिजे. मजा आली पण काय म्हणा. हा, चॅलेंजिंग रोड आहे पुन्हा एकदा. मला तर वाटतं झोजिला पास आणि फौजिला पासपेक्षा हेच रोड जास्त चॅलेंजिंग आहे. उगाच लोकांनी ते झोजिला पासला फार हाईट करून ठेवली. काही नाही, तिथं आम्ही किती कूलमध्ये आलो. ठीक आहे, म्हणजे वेदर पण चांगलं होतं, बर्फ नव्हता, पण रोड तरी म्हणजे ब्रॉड होता. मेन म्हणजे टार रोड होता. ठीक आहे, त्याच्यावर तर पाणी आलं, थोडं बर्फ आलं, गाड्या सटकतात, तेवढी गोष्ट ठीक आहे, थोडं कॉशन घ्यायला पाहिजे. पण इथं तर रोडच नाही आहे. मागाशी स्टॉर्म आला, तसला काही प्रकार नव्हता. ठीक आहे.